We are learning chapter 5, exploring forces. Let us see the weight and its measurement. The force with which the earth pulls an object towards itself is called the weight of the object. आता अर्थ काय करते, एखाद्या ऑब्जेक्टला पुल करते, स्वतःकडे खेचते. ज्या फोर्सनी खेचते त्याला काय म्हणायचंय, त्या ऑब्जेक्टचा वेट. द वेट मेजर्स हाऊ स्ट्रॉंगली अन ऑब्जेक्ट इज पुल्ड बाय द अर्थ. आता वेट कसं मेजर केलं जातं, की किती स्ट्रॉंगली ऑब्जेक्टला अर्थ खेचते. ते काय असणार, त्याच्यामध्ये काय केलं जाणार, वेट मेजर केलं जाणार. सिन्स द वेट इज अ फोर्स, त्यामुळे वेट काय झाला, फोर्सच झाला. इट इज मेजर्ड इन सेम युनिट ॲज दॅट ऑफ फोर्स, म्हणजे फोर्सच्या युनिटमध्येच वेट सुद्धा मेजर केलं जाणार. आणि फोर्सचे युनिट काय आहे, न्यूटन. Let us now try to find out the earth pulls every object with equal force. आता अर्थकडे जेवढे म्हणून ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होतात त्यासाठी इक्वल फोर्स लागतो का? का ते फोर्स जो मेजरमेंट आहे ते डिफरंट आहे. लेट्स अस एक्सप्लोर. टेक अ स्प्रिंग अँड अ फ्यू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट मासेस. वेगवेगळे मास असलेले आपण ऑब्जेक्ट घ्यायचे, सच ॲज अ पेन्सिल बॉक्स, अ टिफिन बॉक्स अँड अ स्मॉल स्टोन. Hang one end of the spring from a nail. From the other end, hang an object and observe the spring. Does the spring stretch? आता काय करायचं, एक स्प्रिंग घ्यायची, ती वरती नेलला अडकवायचे आणि त्या स्प्रिंगच्या दुसऱ्या बाजूला काय करायचंय, आपण एक एक ऑब्जेक्ट काय करायचंय, हँग करायचंय. मग ज्या ऑब्जेक्टचा वेट जास्त असणार तिथं ती स्प्रिंग जास्त पसरणार आहे, आणि जिथं वेट कमी असणार आहे तिथं तिचा एरिया कमी असणार आहे. नाऊ हँग द अदर ऑब्जेक्ट वन बाय वन अँड नोटीस द स्ट्रेच इन द स्प्रिंग इच टाइम. म्हणजे ह्या स्प्रिंग किती प्रमाणात स्ट्रेच झालेली आहे ते नोटीस करायचं आहे. ज्या ऑब्जेक्टचा वेट कमी तिथं स्प्रिंग कमी स्ट्रेच झाले, आणि ज्या ऑब्जेक्टचा वेट जास्त आहे तिथं स्प्रिंग जास्त प्रमाणात स्ट्रेच झालेली आहे. इज द स्ट्रेच कॉज्ड बाय इच ऑब्जेक्ट द सेम? When an object is hung from a spring, the spring stretches due to the forces applied on the object by the earth. आता ही जी स्प्रिंग आहे ती जास्त स्ट्रेच झाली बिकॉज, कारण की याचं वेट जास्त आहे. वेट जास्त आहे म्हणजे काय, अर्थ कडून ह्याच्यावर काय झालंय, फोर्स अप्लाय झालेला आहे. We find that the stretch caused in the spring is different for different objects. Different objects साठी spring different पणे stretch झालेली आहे. This indicates that the earth pulls different objects with different forces. म्हणजेच काय, अर्थ काय करते, जे ऑब्जेक्ट असतील वेगवेगळे ते डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या फोर्सेसने काय करते, पुल करते. That is the weight of different object is different. त्यामुळे वेगवेगळ्या ऑब्जेक्टचा वेट सुद्धा कसा आहे, डिफरंट आहे. कॅन वी यूज द स्प्रिंग टू मेजर द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट? तर स्प्रिंग आपण वेट मेजर करण्यासाठी वापरू शकतो का? तर येस. अ स्टेप फर्दर. A spring balance is a simple device used to measure weight, म्हणजेच फोर्स. तर स्प्रिंग बॅलन्स आपण यूज करू शकतो वेट मेजर करण्यासाठी. इट कन्सिस्ट ऑफ अ स्प्रिंग फिक्स्ड ॲट वन एंड. स्प्रिंग एका वरच्या एंडला फिक्स केलेली असते. विथ अ हुक अटॅच्ड ॲट द अदर एंड, आणि खालच्या एंडला एक हुक असतो. When we hang an object from the hook, the spring stretches and the amount of stretching gives the weight of the object. आणि या ठिकाणी ज्यावेळी आपण हँग करू ऑब्जेक्ट त्यावेळी इथं मेजरमेंट असतात, आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की ह्या ऑब्जेक्टचं वेट किती, कारण की स्प्रिंग काय होते, स्ट्रेच होते. आणि जेवढा ऑब्जेक्टचं वेट आहे तिथं ते नोटिफिकेशन दिसतं आपल्याला की ह्या ऑब्जेक्टचं वेट जिथं म्हणजे जे आहे ते.
There is a scale on the balance which is marked to show the weight or force in Newton. स्केल म्हणजे इथं स्केलिंग केलेलं असतं की वेट किती 1 2 3 whatever काय असेल ते. Usually there is also another scale to show the corresponding values of mass in gram. These values have been marked with the assumption that the spring balance is used on the earth with the earth's gravitational force attracting the object. म्हणजे मास मेजरमेंट करण्यासाठी ग्रॅम मध्ये त्यासाठी सुद्धा त्याचे स्केल असतात आणि त्याचं मेजरमेंट त्या ऑब्जेक्टचं केलं जातं. Let us learn to measure the weight using a spring balance, but first let us familiarize ourselves with a spring balance the way we did with the thermometer earlier in the chapter Temperature and its Measurement in Curiosity Grade 6. म्हणजे क्युरिओसिटीच्या बुकमध्ये तुम्ही शिकलेला आहात मागच्या वर्षी की टेम्परेचरचं मेजरमेंट केलं जातं थर्मोमीटरमध्ये. तर त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं वेट मेजर करण्यासाठी स्प्रिंग बॅलन्सचा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. Let us observe. Look at the spring balance shown in figure carefully. What is the maximum weight it can measure? The maximum weight it can measure is 10 Newton. Thus, this scale has rank of 0 to 10. म्हणजे तुम्हाला इथं डायग्राम मध्ये स्प्रिंग बॅलन्स दिलाय आणि तो जास्तीत जास्त किती वेट मेजर करू शकतो तर तो 10 न्यूटन इतकं वेट मेजर करू शकतो. हा आहे तो स्प्रिंग बॅलन्स आणि या ठिकाणी हे दिलेले त्याचे ते स्केल्स दिलेले आहेत. इथं आपण या पद्धतीनं तो हँग करू शकतो. त्याच्यानंतर हे हुक आहे, ह्या हुक मध्ये काय करू शकतो, ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला वेट घ्यायचा आहे तो ह्याच्यामध्ये आपण हँग करू शकतो. Let us now try to find smallest value of weight that can be measured by the spring balance. आता या स्प्रिंग बॅलन्स मधून आपण स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती मेजर करू शकतो. Let us calculate. Look at the spring balance shown in figure and more down the following. How much is the weight difference indicated between the two bigger marks? आता याच्यामध्ये जे बिगर मार्क्स दिलेत ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 and 2 किंवा 0 and 1 ह्याच्यामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत म्हणजे हे जे लाईन्स आहेत त्या किती आहेत त्या जर आपण मेजर केल्या तर त्या किती आहेत 5 म्हणजे 5 डिव्हिजन्स आहेत. There are 5 divisions between these marks. Then how much weight does one small division indicate? मग हे जे स्मॉल डिव्हिजन आहे मीन्स 0 आणि 0 पासून जे खाली एक स्मॉल लाईन आहे त्याच्यापर्यंतचे जे मेजरमेंट आहे ते आपण कसं मेजर करणार आहे. One small division can read 1 Newton divided by 5 means 0.2 Newton. So the smallest value that the spring balance can read is 0.2 Newton. Now using the method, calculate the smallest value of weight that can be measured with the spring balance given to you. या स्प्रिंग बॅलन्सचा यूज करून तुम्ही ऑब्जेक्टचं वेट करू शकता. Your school laboratory may have the spring balances for which the range and the value of the smallest division may be different. तुमच्या स्कूलमध्ये वेगवेगळे स्प्रिंग बॅलन्स असतील तर त्याचं स्मॉलेस्ट डिव्हिजन आणि त्याच्यावरची स्केल वेगळी असेल म्हणजे वेगळ्या रेंजचे असतील. जसं हा 1 to 10 रेंजचा आहे तसं ते वेगवेगळ्या रेंजचे असतील. It is therefore always necessary to look carefully at the spring balance. त्यामुळे आपण स्प्रिंग बॅलन्स केअरफुली पाहायला पाहिजे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेट किती आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेटचा ऑब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये यूज करणार नाही. लेट अस नाऊ लर्न हाऊ टू मेजर वेट युजिंग अ स्प्रिंग बॅलन्स. Take a spring balance and a few objects. Keep in mind that the object should not be heavier than the maximum value of weight the spring balance can measure. Otherwise, it may get damaged.
म्हणजे तुमचा स्प्रिंग बॅलन्स आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 10 आहे, 20 आहे, ते तुम्ही बघायचंय. त्याच्यापेक्षा जास्त वेट असलेला ऑब्जेक्ट घ्यायचा नाही, बिकॉज इट मे बी गेट डॅमेज, ते डॅमेज होऊ शकतं. Suspend the object one by one from the hook. Read the scale for weight carefully and record your observation in table 5.2. तर तुम्हाला इथे कसं टेबल तयार करायचंय, इथं ऑब्जेक्ट घ्यायचंय, त्याचं वेट मोजायचंय, स्प्रिंग बॅलन्स आहे, स्प्रिंग बॅलन्सला इथं खाली हुक आहे. तिथं काय करणार आहे, तुम्हाला पहिल्यांदा दिलाय पेन्सिल बॉक्स. तुम्ही पेन्सिल बॉक्स इथं अटॅच केल्यानंतर इथं स्केल आहेत 1, 2, 3, 4 वगैरे. तर पेन्सिल बॉक्स किती असू शकतो, फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर 2 न्यूटन. पार्शली फिल्ड वॉटर बॉटल जर आपण घेतली, म्हणजे अर्धी अर्धी भरलेली वॉटर बॉटल घेतली तर ते 5 न्यूटन. अशा पद्धतीचे तुम्ही मेजरमेंट करू शकता, एक्सपेरिमेंट लॅबोरेटरीमध्ये करू शकता. You can repeat activities 5.10 and 5.12 for the mass scale shown on the left side on the spring balance. म्हणजे तुम्ही मास पण हे करू शकता, मेजर करू शकता. त्याचं स्केल स्प्रिंग बॅलन्सच्या लेफ्ट साइडला दिलेलं आहे. To measure the mass of an object. ऑब्जेक्टचं मास मेजर करू शकता. A step further, a mass of an object can be measured indirectly by the measuring its weight. आता एखाद्या ऑब्जेक्टचं मास आहे ते इनडायरेक्टली मेजर कसं केलं जातं, वेट म्हणजे त्याचं जे वेट आहे तेच, using a spring balance or by comparing its weight with the weight of an object of a known mass using a beam balance. Since the weight of an object remains almost the same everywhere on the earth. आता अर्थ वरती जे एखाद्या ऑब्जेक्टचं वेट आहे ते सेमच असणार आहे. So for all practical purposes, it is acceptable to weight an object to find its mass. आता वेट आणि मास आपण स्प्रिंग बॅलन्स वरून चेक करू शकतो. तर इथे एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेट अँड मास. तर मग वेट आणि मास मध्ये डिफरन्स काय? ॲज वी हॅव लर्न्ड अर्लियर इन द चॅप्टर मटेरियल्स अराउंड अस, mass is the amount of matter in an object is measured in grams or kilograms. मास म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किती मॅटर्स आहेत, म्हणजे किती पार्टिकल आहेत, त्याच्यामध्ये किती पार्टिकल आहेत त्याचं वेट घेतलं जातं आणि ते कशामध्ये येतं, ग्राम मध्ये किंवा किलोग्राम मध्ये मेजर केलं जातं. फॉर एक्झाम्पल व्हीट असतील, म्हणजे गहू जर आपण घेतले असतील तर त्याचे प्रत्येक जे गव्हाचे दाणे आहेत ते मेजर केले जातात आणि त्याच्यानुसार मग त्याचं वेट किलोग्राम मध्ये आपण घेतो. इट्स व्हॅल्यू रिमेन्स द सेम ॲट एव्हरी प्लेस. त्याची व्हॅल्यू सेम राहते, म्हणजे जे आपण वेट घेतलेलं आहे ते. वेट ऑन द अदर हँड is the gravitational force with which the earth or another planet pulls an object. Since gravitational force can vary very slightly from place to place on the earth and can be very different on different planets, weight can change but mass does not. म्हणजे आपण आणखीन एक फोर्स जो बघितला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हा फोर्स कशावर डिपेंड आहे, की अर्थवर. अर्थ हा एक प्लॅनेट आहे आणि त्याच्याकडून किती स्ट्रॉंगली फोर्सनी तो ऑब्जेक्ट पुल केला जातो त्याच्यावर त्या ऑब्जेक्टचं वेट ठरवलं जातं. तसं जे प्लॅनेट, वेगवेगळे प्लॅनेट आहेत त्यांचा जो फोर्स आहे तो डिफरंट आहे, त्यामुळं ते जे वेट आहे ते वेगवेगळ्या प्लॅनेटवर वेगवेगळे आहे. बट मास डज नॉट. पण मास हे जे आहे, जे आपण मेजर करतो ते सगळ्या ठिकाणी सेमच आहे. A step further, the following table illustrates that although the mass of an object remains the same, its weight is different on Earth, Moon and other planets. तुम्हाला इथं चार्ट दिलाय, तो मास ऑफ ऑब्जेक्ट, वेट ऑफ द ऑब्जेक्ट. अर्थ वरती जर 1 किलोग्रॅम मास असेल तर मून वरती 1 किलोग्रॅम, मार्स म्हणजे बाकी सगळ्या प्लॅनेट वरती सेम राहणार आहे. पण वेट जे आहे ते
अर्थवरती 10 न्यूटन असेल तर मूनवरती किती 1.6 न्यूटन, मार्सवरती 3.8, व्हेनसवरती 9 न्यूटन आणि ज्युपिटरवरती 25.4 न्यूटन. कारण की मास म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टमध्ये जेवढे पार्टिकल आहेत त्याचं मेजरमेंट केलं जातं आणि ते पार्टिकल चेंज नाहीत होणार. तुम्ही अर्थवर जरी नेले तरी तेवढेच पार्टिकल, मूनवर नेले तरी तेवढेच पार्टिकल. पण वेट जे आहे त्या ऑब्जेक्टचं वेट कशावर डिपेंड आहे की तो जो पर्टिक्युलर प्लॅनेट आहे त्या प्लॅनेट कडून तो ऑब्जेक्ट पुल करण्यासाठी जितका फोर्स लावला जातो जेवढा स्ट्रॉंगली, तर त्याच्यावर त्याचं वेट डिपेंड आहे. त्यामुळे प्रत्येक प्लॅनेटचा जी स्ट्रेंथ आहे ती डिफरंट आहे. त्यामुळे वेट जे आहे ते प्लॅनेटवरती वेगवेगळ्या प्लॅनेटवरती वेगवेगळं आहे. बट मास ऑफ द ऑब्जेक्ट इज सेम. A step further, in everyday life, particularly for the goods we commonly use, we are more interested in the amount of matter in an object, its mass, rather than the force applied by the earth upon it, its weight. म्हणजे आपण मेजरमेंट करताना कसं मेजरमेंट करतो, मासमध्ये किलोग्रॅम वगैरे असं मेजरमेंट करतो धान्यांचं वगैरे. वेट म्हणजे ह्याच्यामध्ये करत नाही, न्यूटन मध्ये नाही. However, though while the unit of mass are used instead of the terms mass, the term weight is typically used. For example, it is said that the weight of the wheat bag is 10 kilogram. म्हणजे आपल्याला एक सवय झालेली आहे की वेट सांगताना किलोग्रॅम मध्ये सांगायचे, मग आपण तसं सांगतो व्हीट बॅग जे आहे ते 10 किलोग्रॅमचे. बट इन सायंटिफिक यूज दिस इज नॉट करेक्ट. सायंटिफिकली ते करेक्ट नाही. इट इज इम्पॉर्टंट टू यूज द करेक्ट टर्म्स विथ देअर करेक्ट युनिट्स इवन इफ एव्हरीडे लँग्वेज इज मोर कॅज्युअल. नेक्स्ट पॉइंट, फ्लोटिंग अँड सिंकिंग. फ्लोटिंग म्हणजे वरती तरंगणे, सिंकिंग म्हणजे खाली जाणे, बुडणे आतमध्ये. इफ वी प्लेस सम ऑब्जेक्ट्स ऑन वॉटर, सम ऑफ देम फ्लोट. आपण वॉटरवरती काही ऑब्जेक्ट ठेवले तर ते फ्लोटिंग होतात, तरंगतात. while other fall to the bottom, आणि काही तळाशी जातात. The gravitational force of the earth is acting on all objects. Then why don't all objects fall to the bottom? आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय ऑब्जेक्ट वरती हे आपण शिकलो. मग त्याचप्रमाणे ह्या बॉटल वरती पण तो ऍक्ट होत असणार आहे. पण ही बॉटल कशामध्ये, पाण्यामध्ये. मग ही का ह्याच्या तळाशी जात नाही? ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे, पण इथं असं काय असेल की ज्यामुळे ही बॉटल वरती तरंगते. While taking out water from a bucket filled with water using a mug, do you notice that the mug feels lighter when it is inside the water? एखाद्या बकेट मध्ये आपण पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मग ठेवला तर आपल्याला तो मग लाइटर वाटतो, म्हणजे तो पाण्यावर तरंगतो. Let us try to understand it. Let us investigate. Take an empty bottle with its lid closed tightly. म्हणजे त्या बॉटलचं टोपण बॉटलला फिट लावायचं आहे. And a bucket full of water. Push the bottle in the water. Do you feel an upward push? ज्यावेळी आपण ही रिकामी बॉटल ह्याच्यामध्ये पुश करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपल्याला खालून एक फोर्स जाणवतो आणि ती बॉटल वरती पुश केली जाते. You would have felt an upward push and the bottle bounces back to the surface. ज्यावेळी इकडून पुश करून सोडून दिलं की बॉटल काय होते, वरच्या बाजूला येते. This indicates that water applies a force on bottle in the upward direction. म्हणजेच काय, वॉटरने काय केलं, अपवर्ड डिरेक्शनने बॉटलवर फोर्स अप्लाय केला. In fact, all liquids apply a similar forces. सगळ्यात जे लिक्विड आहेत ते काय करतात, अशा पद्धतीचा फोर्स ऑब्जेक्टवर अप्लाय करतात. The force applied by a liquid on an object in the upward direction is known as upthrust or buoyant forces. म्हणजे हे लिक्विड जे आहे, म्हणजे कोणतेही असेल तिथं वॉटर वगैरे, ते
फोर्स अप्लाय करतो अपवर्ड डिरेक्शन म्हणजे वरच्या डिरेक्शननी, तर त्या फोर्सला काय म्हणायचंय, अपथ्रस्ट किंवा buoyant force. When an object is placed in a liquid, the gravitational force due to the earth acts on it downwards. आपण एखादा ऑब्जेक्ट लिक्विड मध्ये ठेवला की त्याच्यावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, ऍक्टिव्हेट होतो आणि ते डाऊनवर्डला खेचण्यासाठी. बट अ बायंट फोर्स इज अप्लाइड ऑन इट बाय द लिक्विड इन द अपवर्ड डिरेक्शन. पण त्याच वेळेला कोणता बायंट फोर्स अप्लाय होतो लिक्विड करून अपवर्ड डिरेक्शनी म्हणजे वरच्या डिरेक्शनी. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मोर दॅन the buoyant force, the object sinks, but if the two forces are equal, the object floats. आता काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थ कडून असतो, पण लिक्विड करून तेवढाच फोर्स जर खालून बायंट फोर्स असेल तर ऑब्जेक्ट काय होतो, फ्लोट होतो. पण बायंट फोर्स पेक्षा जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असेल तर ऑब्जेक्ट काय होतो, सिंक होतो म्हणजे आतमध्ये बुडतो. One of the factors on which the buoyant force depends upon is the density of the liquid. आणि buoyant force अजून एका फॅक्टरवर डिपेंड असतो, तो म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड, लिक्विडच्या डेन्सिटी वरती. You will learn about density in a later chapter of this book. A step further, Archimedes, a famous Greek scientist, discovered that when an object is fully or partially immersed in a liquid, it experiences an upward force which is equal to the weight of the liquid it displaces. This is known as Archimedes' principle. तर यामध्ये काय होतं, जे ऑब्जेक्टचं वेट आहे त्याच्याशीच इक्वल जे आहे ते लिक्विडचं वेट असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टचा वेट त्याच्याशीच लिक्विडचा वेट असणार, त्यावेळी ते ऑब्जेक्ट काय होणार आहे, पाण्यावरती किंवा त्या लिक्विड वरती तरंगणार. इफ द वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेड बाय अन ऑब्जेक्ट इज स्मॉलर दॅन द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. जर लिक्विडचं वेट कमी आणि ऑब्जेक्टचं वेट जास्त आहे, द ऑब्जेक्ट विल सिंक, तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, खाली येणार आहे. इन लिक्विड, इफ द वेट ऑफ द लिक्विड डिस्प्लेड इज इक्वल टू द वेट, आणि जर ऑब्जेक्टचं वेट आणि लिक्विडचं जर वेट जर समान असेल, द ऑब्जेक्ट विल फ्लोट इन द लिक्विड, तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्या लिक्विड वरती तरंगणार. देर आर सम रॉक्स विच कॅन फ्लोट ऑन वॉटर. असे काही रॉक्स आहेत की जे वॉटर वरती फ्लोट करतात, तरंगतात. वन सच रॉक इज प्युमाइस विच इज फॉर्मड ड्युरिंग व्होल्कॅनिक इरप्शन्स. म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन्स मध्ये हे तयार झालेले आहेत. वेन लावा विथ लॉट्स ऑफ गॅस अँड वॉटर वेपर कूल्स क्विकली, म्हणजे ज्या लावा निघतात त्या जर इमिजिएटली जर थंड झाल्या, इट ट्रॅप्स टायनी बबल्स, तर हे या प्रकारचे बबल्स तयार होतात ऑफ गॅस इनसाइड, आणि त्याच्या आतमध्ये काय असतो, गॅस. दिस क्रिएट्स अ लाईट पोरस रॉक्स, म्हणजे ते लाईट पोरस म्हणजे ह्याच्यावरचे पोरस आहेत ते लाईक लाईट्स असे दिसतात. फिल्ड विथ एअर पॉकेट्स विच इज लेस डेन्स दॅन वॉटर अँड फ्लोट ऑन इट. तर हे जे एअर पॉकेट्स तयार झालेले असतात त्याच्यामध्ये गॅस असतो आणि त्याच्यामुळे हे काय होतं, वॉटर वरती तरंगतात हे रॉक्स. देन स्नॅपशॉट्स. चॅप्टर संपला, आता याच्या प्रत्येक पॉइंटचे इथं स्नॅपशॉट दिलाय, तो आपण बघूया. अ फोर्स इज पुश और पुल ऑन अन ऑब्जेक्ट रिझल्टिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट्स इंटरॅक्शन विथ अनदर ऑब्जेक्ट. तर फोर्स जो आहे म्हणजे काय होतं, पुश किंवा पुल, त्याचा रिझल्ट काय होतं की दोन ऑब्जेक्ट मध्ये काय होतं, इंटरॅक्शन होतं. द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. न्यूटन हे एसआय युनिट आहे फोर्स, अँड इट सिम्बॉल इज एन, कॅपिटल एन. फोर्स कॅन ऍक्ट विथ और विदाउट कॉन्टॅक्ट. फोर्स हा ऍक्ट होतो विथ और विदाउट म्हणजे आपण टाईप बघितले त्याचे, कॉन्टॅक्ट फोर्स आणि विदाउट कॉन्टॅक्ट.
Muscular force and frictional force are some of example of contact forces. Magnetic force, gravitational force, and electrostatic force is a non-contact forces. Force can change an object's speed, direction of its motion, or both. Force can also change the shape of the object. एखाद्या ऑब्जेक्टचा शेप आपण फोर्सनी चेंज करू शकतो, स्पीड चेंज करू शकतो, डिरेक्शन चेंज करू शकतो. The force which comes into play when an object moves or tries to move over another surface is it called a force of friction or simply friction. ऑब्जेक्ट जेव्हा मूव्ह करत असतो दुसऱ्या एका ऑब्जेक्टच्या सरफेसवर त्यावेळी त्या दोन सरफेस मध्ये काय असतो फ्रिक्शन फोर्स किंवा त्याला आपण सिम्पली काय म्हणू शकतो फ्रिक्शन. इट ऍक्ट्स इन अ डिरेक्शन अपोजिट टू द डिरेक्शन इन विच द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग और ट्राइंग टू मूव्ह. आता फ्रिक्शन जे आहे ते अपोजिट डिरेक्शननी काम करतं. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आपण इकडच्या बाजूला पुश करत असू तर जो खालचा सरफेस आहे ऑब्जेक्टचा तो फ्रिक्शनचा फोर्स या डिरेक्शननी काम करतो. त्यामुळे ऑब्जेक्ट थोडासा पुढे जाऊन इथं थांबतो. The force exerted by magnet on another magnet or magnetic material is called a magnetic force. एखादा मॅग्नेट आहे तो दुसऱ्या एका मॅग्नेटिक मटेरियलवर काय होतं त्या फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करतं. The force exerted by charged body on another charged body or uncharged body is called electrostatic force. म्हणजे जे चार्जेस मायनस प्लस असतील चार्जड बॉडी असतील तर ते फोर्स तिथं फोर्स असतो तो अट्रॅक्टिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लस मायनस प्लस असेल तर ते अट्रॅक्ट होणार प्लस प्लस किंवा मायनस मायनस असेल तर ते रिपल होणार म्हणजे एकमेकांपासून लांब जाणार. The force with which the earth attracts object towards itself is called the gravitational force. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय पृथ्वी काय करते अर्थ ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचते पुल करते. इट इज ऑलवेज अन अट्रॅक्टिव्ह फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे अन अट्रॅक्टिव्ह फोर्स. The force with which the earth pulls an object towards itself is called a weight of the object. तर अर्थ काय करते ज्या फोर्सनी अर्थ ऑब्जेक्टला तिच्या स्वतःकडे अट्रॅक्ट करते पुल करते ऑब्जेक्टला तर तिथं काय वेट आपण त्या ऑब्जेक्टचं काय मेजर करतो वेट आणि द SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. द मास ऑफ अन ऑब्जेक्ट रिमेन्स अनचेंज्ड. ऑब्जेक्टचं मास आहे ते चेंज होत नाही whereas its weight may vary from place to place. त्याचं ऑब्जेक्टचं वेट चेंज होतं. When an object is placed in a liquid, ज्यावेळी ऑब्जेक्ट आपण लिक्विड मध्ये ठेवतो द फोर्स अप्लाइड बाय अ लिक्विड ऑन अन ऑब्जेक्ट तर त्या ऑब्जेक्टवर एक लिक्विड करून फोर्स लावला जातो इन अपवर्ड डिरेक्शन वरच्या डिरेक्शननी त्याला काय म्हणायचं अप थ्रस्ट और बायंट फोर्सेस. अप थ्रस्ट और बायंट फोर्सेस. We finish this chapter here. We will start new chapter in next video. Thank you.